जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी अमित कुरी पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी, त्यामुळे आपण दरवर्षीप्रमाणे ब्लॉग करतो आणि आज पण हा ब्लॉग करणार आहे. चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, कारण की आज ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. चला तर मग व्हिडिओला जरा नवं घालवता सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा आहे व्हिडिओ गणपतीच्या आदल्या दिवशीचा. हा गणपती दादाने शाडूचा मागवून घेतलेला होता गणपती कोल्हापुरातून. तर इथं बघू शकता तुम्ही की याची जी सजावट आहे तो दादा करत आहे. ज्वेलरी होती थोडीफार, ती ज्वेलरी म्हणजे मुकुट असू दे, गळ्यातला असू दे, हातातला असू दे, वरती बघू शकता तुम्ही इथं दादा घालत आहे हातात. ती सर्व सजावट संपूर्ण आदल्या दिवशी आम्ही पूर्ण केली. त्यानंतर सर्व बसते का व्यवस्थित बघितलं, त्या मापाने ऍडजस्ट केलं सर्व काही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही गणपती आणण्यासाठी गेलो. स्वराज मला लाव की टीका टीका. हा लावा, हा लावा, हा लावा, लावा लावा. फायनली आपला गणपती आणायला चाललोय. आपला वर्षभराचा गणपती असल्यामुळे आपण देवाऱ्यामध्येच ठेवतो. आणि इथे बघू शकता आता खीर सुद्धा झालेली आहे. गणपती आले आले. वाजव वाजव. तर आम्ही फायनली गणपती बाप्पा आणण्यासाठी आम्ही गेलेलो आहोत. बघू शकता इतकं एवढी गर्दी होती. फायनली आपला बाप्पा इथं दिसतोय तुम्हाला. इथं बघा सजवलेला आम्ही काल, त्यामुळे आता तो घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. त्यानंतर एवढी गर्दी होती, त्या गर्दीतनं सर्व काय आम्ही आवरल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला घेतलं. कारण हा वर्षातून एकदा आनंदाचा क्षण येणार असतो, गणपती बाप्पा आपल्या घरी येणार असतो. त्यामुळे आम्ही सर्व तयारी करून घेतलेली आधीपासूनच. त्यानंतर आम्ही सर्व काही आवरल्यानंतर गर्दीतून बाहेर निघालो. तर आमचा बँड वाजा होता, इथं बघू शकता वाजंत्रे आमचे. चला तर मग इथून आम्ही घरी आता जातोय. घरी पण आवरावरी संपूर्ण आम्ही आवरलं. त्यानंतर आगमनाची संपूर्ण तयारी केलेली होती घरामध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगळगौरी मोरया. शिस्तीत ठेव व्यवस्थित. दोघांनी पण धरा. मागे ठेव व्यवस्थित बरोबर. हा मागं ते हे ते पिवळ्या पापडात बघून ठेवलं ते पण ठेव. फक्त ते वरचं हे आहे म्हणे मुकुट, ते जरा नीट बघ. ते सुपारी खाली राख जरा तिरका झाले. आता घरामध्ये बाप्पा आलेला आहे, बघू शकता तुम्ही. परत एकदा तुम्हाला जय देव जय देव जय मंगल मूर्ती दास रामाचा वडपा हे जगना संकट. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव तमेव विद्याध्वं तमेव तमेव मम देव देव काय वाचा मनसे द्रिया बुधान्मदा प्रकृती कळवण्याद्याम सकल परस्मय नारायण. आपल्या घरी बाप्पा आलेला आहे. म्हणजेच आज गणेश चतुर्थी होती, म्हणजेच आज आम्ही गणपती आणला. आणि मागच्या वर्षीचा जो गणपती असतो तो आम्ही आजच्या दिवशी विसर्जन करतो. म्हणजेच आमच्या घरी वर्षभर गणपती असतो, त्यामुळे आम्ही जो मागच्या वर्षीचा गणपती असतो तो आजच्या दिवशी विसर्जन करतो. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा, आणि गणपती पण कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, अशाच भेटू नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तर तात्पुरतं धन्यवाद.